नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, सकाळचा व्हिडिओ आपल्याला राहिलेला आहे. जो रोजचा आपण चालवणीचा व्हिडिओ कव्हर करत असतो बघा, तर तो सकाळचा व्हिडिओ राहिलेला आहे. तो व्हिडिओ आपण उद्या एकत्र अपलोड करणार आहोत, ज्यामध्ये आजचे आणि उद्याचे दोन्ही दिवसाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. त्याचं नाव आहे बघा, डिसेंबर 2025 या महिन्यातील काही महत्त्वाच्या नियुक्त्या. यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी डिसेंबर 2025 या महिन्यात जेवढ्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्यात बघा, तर त्या सर्व आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करीन, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. महत्त्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला आहे बघा, तिरुवनंतपुरम केरळचे भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच BJPचे पहिले महापौर कोण बनले आहेत. आतापर्यंत तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी BJPची सत्ता आली नव्हती. पहिल्यांदाच बघा BJPचे महापौर बसलेले आहेत तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी. आता महापौर कोण बनले आहेत तर VV राजेश हे बघा BJPचे पहिले महापौर बनले आहेत. कोणत्या ठिकाणी तर तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, HSBC बँकेने CEO म्हणून कोणास नियुक्त केलेले आहे तर इडा लिव यांना HSBC बँकेने CEO म्हणून नियुक्त केलेले आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे तर सदानंद दाते, जे अगोदर NIAचे प्रमुख होते, तर ते आता महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक बनलेले आहेत. कोणाच्या जागेवर? रश्मी शुक्ला यांच्या जागेवर. रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या, ज्या नुकतंच निवृत्त झालेल्या आहेत, आणि त्यांच्या जागेवर सदानंद दाते हे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत महाराष्ट्र राज्याचे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे चौथा, NIAचे प्रमुख अतिरिक्त कार्यभार हा कोणी स्वीकारलेला आहे तर सदानंद दाते हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले. त्यानंतर NIA हा जो काही प्रमुख पद होतं बघा, तर ते आता रिक्त झाले होते, आणि त्या जागेवर NIAच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार हा राकेश अग्रवाल यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. कोणावर तर राकेश अग्रवाल हे सध्या NIAचे प्रमुख आहेत, त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे. पुढचा आहे प्रश्न, ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत तर अनु गर्ग ह्या ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. महाराष्ट्राच्या कोण आहेत? सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव? उत्तर कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षा कोण बनल्या आहेत तर BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षा बनल्यात PV सिंधू बनल्यात. पुढील प्रश्न आहे, कोल इंडिया मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनल्यात? कोल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनल्यात तर B साईराम हे कोल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, एअरटेल इंडियाच्या CEO कोण बनले आहेत? एअरटेल इंडियाचे CEO कोण बनले आहेत तर शाश्वत शर्मा हे एअरटेल इंडियाचे CEO बनलेले आहेत. पुढील प्रश्न 9वा, देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजकुमार गोयल. हिरालाल समरिया यांच्या जागेवर राजकुमार गोयल हे आता देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त असणार आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील 10वा प्रश्न आहे, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षा पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत तर संगीता बरुआ पिशारेती या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षा बनल्या असून त्या पहिल्या महिला अध्यक्षा असणार आहेत याच्या. पुढील प्रश्न आहे 11वा, कोका कोला CEO कोण बनल्यात? कोका कोलाचे CEO कोण बनल्यात तर हेनरिक ब्राऊन हे कोका कोलाचे CEO बनलेले आहेत. पुढील प्रश्न आहे 12वा, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत तर नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्यात मनाली क्षीरसागर ह्या नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे 13वा, नासाचे 15वे प्रमुख कोण बनले आहे तर जेरेड इसॅकमन हे नासाचे 15वे प्रशासक बनले आहेत. कितवे? 15वे. प्रश्न महत्त्वाचा आहे, जेरेड इसॅकमन. पुढील प्रश्न आहे 14वा,
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर व्यंकटेश प्रसाद. व्यंकटेश प्रसाद हे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत. यावर ऑप्शन म्हणून एक प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे 15वा. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर विवेक चतुर्वेदी हे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळचे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढील प्रश्न, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कलिकेश सिंग देव यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त कोण बनले आहेत? तर नागेश सिंग हे ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त बनलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत ॲडव्होकेट अभय सांबरे. ॲडव्होकेट अभय सांबरे हे हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा आहे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत? तर नितीन नबीन. बिहारमधील ते मंत्री आहेत बघा, बिहारमधील मंत्री आहेत नितीन नबीन, हे भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेले आहेत. 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे, ॲपलचे AI उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर ॲपलचे AI उपाध्यक्ष बनलेले आहेत अमर सुब्रमण्यम. भारतीय वंशाचे आहेत अमर सुब्रमण्यम. तर हे ॲपलचे AI उपाध्यक्ष नुकतंच बनलेले आहेत. या झाल्या महत्त्वाच्या डिसेंबर 2025 या महिन्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. यावर एखादा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. 2-3 दिवसामध्ये आपण बघा महत्त्वाचे टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचे युद्ध सराव असतील, महत्त्वाचे ऑपरेशन्स असतील, महत्त्वाची पुस्तके असतील, हे सर्व टॉपिक आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. उद्या आपण आजचा चालू घडामोडीचा व्हिडिओ आणि उद्याचा चालू घडामोडीचा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ एकाच याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत. आजच्यासाठी क्षमा असावी, जरा काम होतं त्यासाठी आपल्याला आजचा जो काही रोजचा चालू घडामोडीचा व्हिडिओ होता बघा, तर तो घेता आलेला नाही. आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ आपण एकत्र अपलोड करणार आहोत सकाळी 7 वाजता. भेटूया सकाळी 7 वाजता.